लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण आहोत मलबार हिल परिसरामध्ये। या परिसरामध्ये अनेक सरकारी निवासस्थानं असताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांची शासकीय निवासस्थानं या मलबार हिल परिसरामध्ये आहेत। सध्या आपण याच मलबार हिल परिसरामध्ये आहोत आणि माझ्या मागे आपण जर पाहत असाल तर हाय माउंट अतिथीगृह या ठिकाणी सुसज्ज अशी नवी 8 मजलीय इमारत उभारण्यात आलेली आहे। काही वर्षांपूर्वी या इमारतीचं जे ते काम सुरू करण्यात आलं होतं आणि आता ही इमारत बनून सुसज्ज अशी उभी राहिलेली आहे। आज या इमारतीचा लोकार्पण सोहळा आहे। उद्घाटन या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे। आणि आत्ताची सध्याची घडामोड पाहिली तर तुम्हाला असा प्रश्न उपस्थित झाला असेल की सह्याद्री अतिथीगृह असताना हे हाय माउंट अतिथीगृह कशाला। तर सर्वप्रथम जेव्हा म्हणजे राज्यातलं पहिलं अतिथीगृह होतं तर ते हेच हाय माउंट अतिथीगृह होतं। सह्याद्री अतिथीगृह जेव्हा बनलं देखील नव्हतं तेव्हापासून याच हाय माउंट अतिथीगृहावरती अनेक राजकीय घडामोडी, अनेक राजकीय महत्त्वपूर्ण बैठका ज्या आहेत त्या व्हायच्या आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक ऐतिहासिक निर्णयांचा हा समावेश असलेला हाय माउंट अतिथीगृह हा आता पुण्याने नव्याने उभारण्यात आलेला आहे। जो जुना हाय माउंट अतिथीगृह होता त्याचं बांधकाम काढण्यात आलं, त्याला अंतर्गत स्फोटक पदार्थ वापरून त्याचा स्फोट करण्यात आला, जेणेकरून या जुन्या इमारतीचा मलबा जो आहे तो त्याच जागी पडेल आणि इतर कुठल्याही इमारतीला त्याचा धोका जो आहे तो निर्माण होणार नाही। अशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाने ह्या हाय माउंट म्हणजे जो जुना हाय माउंट होता त्याला पाडण्यात आला आणि त्याच नंतर याचं काम PWDकडे जे ते सोपवण्यात आलं होतं आणि त्याच नंतर 8 लाख क्षेत्रफळ असणारा हा एकंदरीत ही वास्तू आपण जर पाहिली तर ह्या वास्तूला पुन्हा डेव्हलप करण्याचं काम PWD महाराष्ट्र राज्याचं सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे देण्यात आलं आणि आत्ता हे सुसज्ज असं अतिथीगृह जे ते तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। 8 मजलीय हे अतिथीगृह आहे। या अतिथीगृहामध्ये अनेक रूम्स आहेत, अनेक आपण जर पाहिलं सुसज्ज आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेल्या अनेक बाबी याच संपूर्ण अतिथीगृहामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। हे अतिथीगृह महत्त्वपूर्ण राज्यातील बैठका असतील, त्याचबरोबर देशातील VVIP गेस्ट, त्याचबरोबर म्हणजे बाहेर देशातील जे VVIP गेस्ट येतात, कधी आपण जर पाहिलं पोलंडचे राष्ट्रपती येत आहेत, पोलंडचे प्रेसिडेंट येत आहेत, तर त्यांच्या निवासस्थानासाठी, त्यांच्या राहण्यासाठी ही अशी सुसज्ज जागा ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून बनवण्यात आलेली पाहायला मिळते। जरी इतिहासामध्ये या हाय माउंट गेस्ट हाऊसची नोंद असली तरी हे हाय माउंट अतिथीगृह अनेक वादांमध्ये देखील सापडलेलं आपल्याला पाहायला मिळालं, परंतु ती इतिहासामधून त्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आता पुढे आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा हे हाय माउंट अतिथीगृह, हाय माउंट राज्य अतिथीगृह याला असं म्हटलं जातं आहे आणि ह्या अतिथीगृहाचं आज लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे। स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील यांच्या शुभ हस्ते आजचा हा संपूर्ण सोहळा या हाय माउंट अतिथीगृहाचा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि आजपासून हे हाय माउंट अतिथीगृह हे सुसज्जपणे या ठिकाणी सज्ज झालं आहे आणि पुन्हा एकदा बड्या नेत्यांची सेवा करण्यासाठी, बाहेरून येणारे अनेक नेते असतील त्यांच्या सेवेसाठी आज हे अतिथीगृह या ठिकाणी आपल्याला सुसज्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या हाय माउंट अतिथीगृहामध्ये सुसज्ज अशी कामकाज करण्यात आलेलं आहे। अनेक आर्किटेक्चर ह्यामध्ये वेगवेगळे पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर प्लंबिंगपासून ते म्हणजे विद्युत दिव्यांपर्यंत वेगवेगळ्या या ठिकाणी वस्तूंचा वापर करून हे हाय माउंट अतिथीगृह जे ते उभारण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आत्ताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ह्या हाय माउंट अतिथीगृहाचं उद्घाटन करून या ठिकाणाहून थेट त्यांच्या कामाकरिता रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचमुळे आता पुन्हा एकदा नव्याने इतिहासामध्ये नोंद असलेला हाय माउंट अतिथीगृह हा तयार झालेला आहे आणि या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकमत।